आठवण नको तुझी साथ हवी, तुझ्या सोबतीची वाट हवी. आभाळ आहे. जय शिवराय भावना, स्वागत आहे आपल्या एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्र, तुम्ही आजचा व्हिडिओ सुरुवातीला बघितलाच असेल. तर अशा प्रकारचा आपण आज व्हिडिओ बनवणार आहोत आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला अलर्ट मोशन ॲपची गरज पडणार आहे. तर हा ॲप जो तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्र. तर तिथून तुम्ही जाऊन चॅनल जे ते जॉईन करून तुम्ही ॲप जो तो डाउनलोड करू शकता मित्र. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढं काही मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे आणि त्यासोबत आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा अवेलेबल आहे. तर या दोघांची लिंक जे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो. जर का मित्र तुम्हाला मटेरियल डाउनलोड करण्यास काही प्रॉब्लेम येत असेल तर मटेरियल कसं डाउनलोड करायचं आहे या व्हिडिओची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तर तुम्ही तो व्हिडिओ बघून जे ते मटेरियल डाउनलोड करू शकता मित्रांनो. तर मित्र, आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनल जे ते सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती अशा प्रकारच्या व्हिडिओ जे येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो, आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला सुद्धा अजूनही फॉलो केलं नसेल तर तिथं सुद्धा फॉलो करून घ्या. तिथं सुद्धा जे आपले व्हिडिओ आणि अपडेट जे ते येत असतात मित्रांनो. चला तर मित्र, आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता. ओके, तर बघा मित्रांनो, आपल्या सर्वात आधी अलर्ट मोशनमध्ये जे ते बिटमार्क प्रोजेक्ट जो असेल तो आपल्या इथे इम्पोर्ट करून घ्यायचा आहे. इम्पोर्ट केल्यानंतर बघा मित्र, तुमच्या समोर जे अशा प्रकारचे काही ग्रुप्स वगैरे इथं येऊन जातील. तर आता आपल्या इथं जे ते काय करायचं बघा मित्र, इथं इमेजेस वगैरे आपल्याला इथं रिप्लेस करायचे. तर ते इथं रिप्लेस करण्यासाठी बघा आपल्या काय करायचं, ग्रुप 1च्या खाली तुम्हाला एक इमेज दिसत आहे. तर त्यावरती क्लिक करून कलर अँड फिलमध्ये जाऊन तिथे तुम्हाला काही नंबर्स दिसत आहे त्यावरती क्लिक करून तुम्हाला जो कोणता इथं इमेज घ्यायचा असेल तो इथं इमेज तुम्ही घ्या. घेतल्यानंतर आपल्या बॅक येऊन जायचं आहे. तर बॅक आल्यानंतर परत आपल्या एडिट ग्रुपमध्ये जायचं. सॉरी मित्र, त्या ग्रुप 1वरती जे ते आपल्या काय करायचं क्लिक करायचं. त्यानंतर एडिट ग्रुपमध्ये जाऊन परत तुम्हाला खालती जो ते एक इमेज दिसत आहे त्यावरती क्लिक करून कलर अँड फिलमध्ये जायचे. परत तुम्हाला इथं नंबर दिसत आहे त्या नंबरवरती क्लिक करून जो आता आपण सर्वात आधी इमेज घेतला होता तोच इमेज जो तो आपल्या परत इथं घ्यायचा आहे. तर घेतल्यानंतर आपल्या बॅकचे ते येऊन जायचे. त्यानंतर परत आपल्या लिरिक्सवरती क्लिक करून एडिट टेक्स्टमध्ये जाऊन तुम्हाला जे ते लिरिक्स वगैरे कोणती वेगळी घ्यायची असेल ते घेऊ शकता, म्हणजे सॉन्ग वाईज. त्यानंतर इथं तुम्हाला मी एक फंड दिला असेल मटेरियलमध्ये, तो आपल्याला इथं काय करायचं, इम्पोर्ट करून घ्यायचा आणि तो फंड इथं यूज करायचा आहे. त्यानंतर साईज वगैरे कमी जास्त इथं करू शकता. 28 दिसत आहे त्यावरती क्लिक करून साईज कमी जास्त करू शकता. त्यानंतर इथं तुम्हाला ग्रीन कलर दिसत आहे त्यावरती जाऊन तुम्हाला जो कोणता इथं कलर घ्यायचा असेल तो इथं कलर घेऊ शकता आणि त्यानंतर राईटवरती क्लिक करा. जर का तुम्हाला इमोजी वगैरे काही चेंजेस करायचे असतील तर त्यासाठी बघा काय करायचं, त्या इमोजीवरती क्लिक करून एडिट टेक्स्टमध्ये जाऊन तुम्हाला जो कोणता इथं इमोजी घ्यायचा असेल तो इथे तुम्ही इमोजीचा जो घेऊ शकता. त्यानंतर इथं राईटवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्या बॅक जे ते येऊन जायचे. तर मित्र, अशा प्रकारे जो आपला ग्रुप आहे तो इथे एडिट होऊन जाईल. तर मित्र, आता जे आपण इथं स्टेप फॉलो केली होती ती स्टेप जे ते आता इथून पुढे जेवढे काय आपले ग्रुप्स वगैरे इमेजेस असतील तिथं तुम्ही ही स्टेप जिथे अप्लाय करून टाका. तर आता परत एकदा तुम्हाला इथं स्टेप सांगतो काय करायची ते. परत नंतरच्या आपल्या इमेजवरती येऊन कलर अँड फिलमध्ये जाऊन नंबर दिसत आहे त्यावरती जाऊन तुम्हाला जो कोणता इथं इमेज घ्यायचा असेल तिथं घ्या. घेतल्यानंतर आपल्याला परत बॅक जे ते येऊन जायचे. त्यानंतर काय करायचं, ग्रुप 1वरती क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये जाऊन परत तुम्हाला त्या इमेजवरती क्लिक करून कलर अँड फिलमध्ये जाऊन परत नंबर्स दिसत आहेत त्यावरती क्लिक करून जो आपण आधी इमेज घेतला होता तोच इथं इमेज घ्यायचा आहे. त्यानंतर बॅक येऊन परत आपल्या काय करायचं, त्या लिरिक्सवरती क्लिक करून एडिट टेक्स्टमध्ये जाऊन साईज वगैरे कमी जास्त करून कलर वगैरे वगैरे इथे तुम्ही चेंज करू शकता मित्रांनो. ओके, तर त्यानंतर आपल्या परत बॅक येऊन जायचं. परत तुम्हाला टेक्स्टवरती क्लिक करून सॉरी मित्रांनो इमोजीवरती क्लिक करून एडिट टेक्स्टमध्ये जाऊन इमोजी तुम्हाला जो कोणता इथं घ्यायचा असेल तो इथं घेऊ शकता. तर मित्र, आता तुम्हाला स्टेप तर माहिती पडले की इथं जे ते कसं काय करायचं ते मित्रांनो, एडिट वगैरे कसं टेक्स्ट करायचे आणि कलर वगैरे कसं द्यायचं हे सुद्धा तुम्हाला माहिती पडली. तर स्टेप फॉलो करून इथून पुढे जेवढे काय आपले ग्रुप्स वगैरे असतील ते तुम्ही इथं आता बरोबर इथं एडिट वगैरे इथं करून घ्या. ओके, तर मित्र, अशा प्रकारे आपला जो आजचा व्हिडिओ होता तो व्हिडिओ रेडी झाला. तर रेडी झाल्यानंतर आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी बघा काय यायचं, वर तुम्हाला सेटिंगच्या बाजूला जो ॲरो दिसत आहे त्या ॲरोवरती क्लिक करून व्हिडिओवरती क्लिक करून एक्सपोर्टवरती जावा. तर मित्रांनो बघा, आपला जो आजचा व्हिडिओ होता तो गॅलरीमध्ये जाण्यास सुरुवात झाली आहे मित्रांनो. तर मित्र, आजच्या व्हिडिओमध्ये जे ते एवढंच होतं. तर व्हिडिओला सुद्धा लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो. तर मित्र, अजून आपल्या यूट्यूब चॅनल जे ते सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या यूट्यूब चॅनलवरती जे ते अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ जे ते रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो, भेटतो आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.